हा व्हिडिओ कुणाला इन्स्पायर करायला नाही आहे आणि मोटिवेट करायला सुद्धा नाही आहे. हा व्हिडिओ आहे मी स्वतःवर केलेल्या 24 तासाच्या एक्सपेरिमेंटबद्दल. कारण खरं सांगायचं तर मी खूप थकलो होतो. रोज सकाळी उठणं, काम, फोन, लोक, जबाबदाऱ्या आणि रात्री झोपताना वाटणं की आजचाही दिवस आपला नव्हता. म्हणून मी ठरवलं की एक संडे फक्त ऑब्झर्व करायचं. पहिला डिसिजन अगदी सोपा होता. मी ठरवलं की सकाळचे 2 तास फोन बघायचा नाही. तर पहिले 10 मिनटं एकदम ठीक चालू होतं, पण 20 मिनिटानंतर हात आपोआप फोन शोधायला लागले. तेव्हा कळलं आपल्याला फोन लागत नाही, फोनला आपण लागत असतो. आणि दुसरं डिसिजन मी घेतलं, 30 मिनिटं कुणाशीही न बोलता फक्त बसून राहायचं. आणि हे सगळ्यात कठीण निघालं, कारण शांततेत बाहेरचे नाही तर आतले आवाज बोलू लागतात. तर तिसरं डिसिजन असं की एका माणसाशी खरं बोलायचं, कोणालाही इम्प्रेस करायचं नाही, स्ट्रॉंग दाखवायचं नाही. आणि मी ते बोललो आणि समोरचा शांत ऐकत राहिला. तर त्या 10 मिनिटात मी हलका झालो आणि मनाला खूप शांती मिळाली. आणि चौथं डिसिजन, जी गोष्ट मी टाळत होतो ती करायची ठरवली. परफेक्ट नव्हती पण केली. म्हणून धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही पुढे जाणं. आणि शेवटचा डिसिजन, स्वतःला एक प्रश्न, मी हे आयुष्य माझ्यासाठी जगतोय की लोकांसाठी? उत्तर पटकन मिळालं नाही, पण प्रश्न महत्त्वाचा होता. मी असं नाही म्हणणार की माझं आयुष्य खूप बदललं, पण इतकं नक्की झालं की मी जागा झालो. आणि जर हा व्हिडिओ पाहून तूही थोडा थांबला असशील तर मी समजेल की एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला. संडेला फक्त सुट्टी नसते, तो स्वतःला भेटण्याचा दिवस असू शकतो.